तिथं गेल्या गेल्या त्या आमदार बाईचं पाय धरावं लागलं तरी चालत, पण तिला सांगणार पहिलं डॉक्टरसने सोडव म्हणून. तिनं मनावर जर घेतलं ना तर डॉक्टर सुटणं लय अवघड नाही. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. काय डिंपल कपाडिया कुठे काढलाय दौरा? पण आम्ही नाही जाऊ देणार तुम्हाला. हे बघा, तुम्ही मला अडवू शकत नाही. कायद्यानं चुकीचं वागताय तुम्ही. कायदा? अरे बाप रे, कायदाच कायदा. तुम्ही सोडा कायदा, बघा तुमचा फायदा. डॉक्टरची खोली बघायची मला. हे बघा, मी महत्वाच्या कामासाठी बाहेर चालले, माझ्याकडे येळ नाही, तुम्ही नंतर या. आमच्या पोलीस स्टेशन मध्ये तुमचा फोटो लावलाय मी संशयित म्हणून. त्या डॉक्टरच्या कोठडीत तुम्ही सहज मावू शकाल एवढी जागाही आहे. छान संसार होईल तुमचा राजा राणीचा तिथे. वेगळी कोठडीही देऊ शकतो मी तुम्हाला, तुमची इच्छा असल्यास. तुम्ही बाहेर निघाला होता ना? या, डॉक्टरांची खोली दाखवते. एव्हरीथिंग इज सो सिंपल. गोड, गहिरी वाटते ही खोली. असं वाटतं करोडोंचा खजाना दडून ठेवला इथे. माणसांचे निर्दयीपणे खून करून त्यांना गाडलंय इथे आणि त्यावर मी उभा आहे. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. कपाट, जुनं कपाट. हा कोण आहे? हामीच. केवढ्याला घेतलं हे कपाट? माहित नाही. जुन्या कपाटाची किंमत माहित नाही? कोण राहतं इथे? कोण कोण? मी आणि डॉक्टर. लग्नाआधी डॉक्टर एकटेच राहत असतील ना? होय. त्याच्या आधी तुम्हाला कसं माहित आहे? नाही, कोणीच राहत नव्हतं. अशीच होती खोली. अशीच स्वच्छ टापटीप. खोलीला सुद्धा परवानगी नाही. कर्टन, पडदा. पाहणीचा कार्यक्रम त्या दिवशी इथपर्यंत येऊन थांबला होता. आता इथून पुढे पाहणी. अरे, हा तर रेल्वेचा शेवटचा डबा वाटतोय. खतरा काय इथे? साहेब, अडगळीची खोली आहे, काहीच नाही बाकी तिथं. अडगळीची खोली, खोलीची अडगळ, खोलीतली अडगळ. काहीतरी द्या हे उघडायला, नाहीतर मी लाथ घालून तोडीन हे सगळं. देते 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 ते दे देते.
अडगळीची खोली, खोलीतली अडगळ. अजून काय बघायचं राहिलंय आता? कुठे दडवून ठेवलाय खजिना? कुठे गाडून ठेवलाय डेड बॉडीज? गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. का कुणास ठाऊक मला असं वाटतंय की इथे काहीतरी होतं जे मी पाहू नये म्हणून साफसूप रिकाम रिकाम करून ठेवलंय. काय होतं इथे? होत गंमत, गंमत नाही, गंमत नाही. Everything is so dimple. अहो, तुम्ही रागवू नका. मी सांगितलं ना तुम्हाला की मी लवकरच पार्टी फंडात पैसे जमा करीन. अहो, तुम्ही चिडताय का? हो, सोन्याची बिस्किटं सुरक्षित आहेत. अहो, पण तुम्हाला झालंय का? तुम्ही का चिडताय? मी सांगितलं ना तुम्हाला, आपले पैसे आपल्याला मिळणार. काय करायचं या माणसाचं? नवरा आहे माझा, पण जरा पण समजून घेत नाही. त्या सोन्याच्या बिस्किटांचं काय झालं? हे आत्या रे, तुम्हाला त्या डॉक्टरची माहिती काढायला सांगितली होती ना, काय झालं त्याचं? अरे मी काय विचारतोय, काय झालं डॉक्टरचं? कधी सुटणार आहे तो? कोर्टाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यांना फाशी सुनाव देत तिकडे, मला नाही फरक पडत. मला माझी सोन्याची बिस्किटं हवी आहेत, माझी जमीन हवी आहे, माझे पैसे हवेत. आणि ते कशी मिळवायची ते तुम्ही बघा. संपत, त्या डॉक्टर सोबत त्याची बायको सुद्धा होती ना? हो. जा, उचलून आणा तिला. हो मॅडम. अशी नाही तर तशी, कुठल्याही मार्गाने का होईना, मी माझी सोन्याची बिस्किटं परत मिळवणारच. आणि काहीही झालं तरी यावेळीही इलेक्शन मध्ये मलाच तिकीट मिळालं पाहिजे. मी चुकलो नीलम, मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्यावर फक्त ओरडतच राहिलो. मी तुला कधी समजून घेतलं नाही नीलम. मी नालायक आहे, मी नालायकच आहे. ओ साहेब, लागला का शोध त्याचा? म्हणजे माझ्या बायकोला कोण घेऊन गेलो होतं हॉटेलवरती ना? कोण होतं? तूच होतास तो. हो साहेब, मी कसा असेल? मी माझ्या बायकोला हॉटेलवरती घेऊन कशाला जाऊ ना? न्यायचं असेल तर मी माझ्या फार्म हाऊसवरती घेऊन जाईल ना साहेब. तुझ्या नावाची नोंद कशी हॉटेलला? साहेब, मला माहितीच नाही ना. ज्या दिवशी गुन्हा काढला त्या दिवशी मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत फार्म हाऊसवरती होतो ना. पाहिजे तर तिला विचारा ना. तुम्हाला नंबर देऊ का तिचा? मी नाही आहे. शर्ट माझा आहे. माहितीये मला, ते माहितीये मला. आठवलं साहेब, मी वाड्यावरती गेलो होतो ना, तेव्हा त्या डिम्पलनी मला तो शर्ट दिला होता साहेब. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. अहो सोडा मला, मी काय नाही केलं, सोडा मला. चल का? मी काय केलंय पण? का मला इथं आणलंय? अहो मॅडम, अहो मी काहीच नाही केलं. मला का आणलंय तर मी खरंच काय नाही केलेलं. तुझ्या नवऱ्याने मला या आमदार देवयानी गायकवाडला फसवलं. याची किंमत तर तुला चुकती करावीच लागेल. नाही अहो, तुम्हाला डॉक्टरांनी फसवलं नाही, ते
ते जेलमध्ये गेलेत ना, म्हणून तुमचा पैसा नाही दिलं. मग आता देणार तरी कुठून? ते तर पोलिसांना सगळे सापडले पैसे. नाही, हे सगळं खोट आहे. माझं ऐकून तरी घ्या ना तुम्ही प्लीज. बोल. तुमचा पैसा आम्ही पोलिसांच्या हाती लागूनच नाही दिलं. ते एका ठिकाणी नीट लपून ठेवले ते. मग ते आम्हाला परत का नाही दिले? कारण डॉक्टरांना तुमच्या पैशापेक्षा ना त्याचा जास्त परतावा द्यायचा आहे ना, म्हणून. आणि मॅडम, डॉक्टरांनी एक तुमच्यासाठी निरोप पण धाडलाय. कसला निरोप? डॉक्टर ज्या प्रकरणामध्ये अडकलेत ना, त्यातनं तुम्ही त्यांना बाहेर काढावं असं त्यांना म्हणायचंय. तुम्ही विचार पण केला नसेल ना, एवढं सोन्याच्या बिस्किटांचा परतावा ते तुम्हाला मिळवून देत्याल. मी मूर्ख वाटते तुला? तुझ्या त्या नवऱ्याने किती उद्योग करून ठेवले, या सगळ्यातनं मी का बाहेर काढू त्याला? मला माझे पैसे हवेत, नाही तर तुझा जीव गेला समज. ठीक आहे, घ्या माझा जीव. तुम्हाला मला मारून टाकायचंय ना, टाका मारू. पण मला मारून टाकून तुम्हाला सोन्याची बिस्किट परत मिळणार असेल असं गैरसमज झाला असेल ना, तर तो पहिला दूर करा. जोपर्यंत डॉक्टर बाहेर येत नाही ना, तोपर्यंत मी काय सांगणार नाही. आणि माझ्याशिवाय डॉक्टरांशिवाय हे सोन्याचे बिस्किट आणि पैसे कुठे ठेवलेत ना, हे कोणालाच माहित नाही. तू मला ब्लॅकमेल करतेस? मी का ब्लॅकमेल करू? मी जे खरं आहे ना ते सांगते. आता तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा नसेल तर मला मारून टाका. आणि डॉक्टरांना जर पोलिसांनी मारलं आणि डॉक्टरांनी जर सांगितलं तुमची सोन्याची बिस्किट आणि पैसे कुठं लपून ठेवले, तर ती तुम्हाला पण भेटायची नाही आणि आम्हाला पण भेटायची नाही. ती सगळं पैसे आणि सोन्याची बिस्किट सरकारी तिजोरीमध्ये जमा होती. मग यात तुमचंच नुकसान आहे. मग तुम्हीच ठरवा, तुम्हाला तुमचं नुकसान करायचं आहे का फायदा करून घ्यायचा. ठीक आहे, पुढच्या 2 दिवसात मी त्या डॉक्टरला बाहेर काढते. सोन्या, अरे तुझं पप्पा आलं नाहीत अजून, कुठे गेले? आवा जेवायला या की लवकर. अगं डिंपलला बी बोलू की जेवायला, ती बी नाही आली. या बया, खरंच की ही कुठं राहिली? डॉक्टरांना भेटायला तर नाही गेली. आवा जेवायला या. मम्मी, मला पण जेवायला वाट. मी आता आज लई पोटभर जेवणार आहे बघ. आणि काय गोड असेल ना तर ते पण दे. डिंपे, अगं कुठं गेली होती आणि एवढा कसला आनंद झालाय तुला? मम्मी, काय सांगू, मला लय म्हणजे लय आनंद झालाय. डॉक्टर आता लय लवकर सुटणार आहेत बघ. भया, तुझ्या तोंडात साखर पडू. पण तुला कोणी सांगितलं? पोलिसांनी? नाही. मग अगं कुठल्या गुरुजींनी भविष्य सांगितलं असेल ना, तर त्याला म्हणावं बंद कर, उद्यापासून सांगायचं. तो इन्स्पेक्टर आहे ना, तो बाय भुलवेला काही सोडत नाही. मी आपण बघते ना कसं सोडणार नाहीत ते. मम्मी, मी एका लय मोठ्या माणसाला भेटल्या. मी त्यांना मदत मागितली ना तर डॉक्टरांना 2 दिवसात सोडवणार आहेत ते. कोण आहे ग तो मुर्दा? देणं ना घेणं, फुकटचं खंदील लावून येणं. त्याला काय करायचंय ग? बघते तू मुर्दा कसा ते सोडवते त्याला. ते ए, तू किती पण बडबड केली ना तरी त्याचा काय उपयोग होणार नाही. डिंपे, तू नको त्यांच्या नादी लाग. त्यांची सवयच आहे, वाईच काय चांगलं चाललं की खोडा घालायचा. पण लई आनंदाची बातमी सांगितलीस बया. मम्मी, मी आता आज लय सुखा समाधाने जेवणार आहे बघ. अगं आनंदाची बातमी वाईस थोडीशी आधी घेऊन आली असती ना, मग तुझ्या आईने मस्तपैकी मटण बिटण बनवलं असतं. ही तेच रोजचं खाऊन लय कंटाळा आलाय. ए, वाढलंय ते गपगिळ, याला मटण पाहिजेत म्हण. भया, आता ही कुठं राहिले? डिंपे, तू वाढून घे, मी यांना बोलून आणते. हा, आई खरंच का होते डॉक्टर सुटत? आणि पोरगी कुणाला भेटायला गेली होती ग? अगं कुणाला बी भेटू दे, माझा पूर्ण विश्वास आहे ते सुटत नाही म्हणून.
त्याची किरडी ढासाळली त्याची, त्याच्या पालखीचा निघाला धूर लवकर त्याच्यामुळे गेलं मसनात. मिस्टर कंगनी एकटेच, बाकी पुढे आहे का घरात? ये जेवायलाच ये. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. बरं आहे ना? वा वा वा, डिंपल कपाड्याची आई, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. वा, सुगरण आहात तुम्ही, तुमच्या हाताला चव आहे. अहो, पहिल्या घासालाच मी सुस्त झालो. अरे एका घासाने काय होतंय, पोटभर जेव, नाहीतरी मी असं तुला जेवायला बोलवणारच होते की. माझी इच्छा होती एक दिवस वाड्यात जेवायला जायचं म्हणून. आज आपल्या दोघांची इच्छा पूर्ण झाल्या. आता मला कळलं की डॉक्टर सारखं मला घरचं जेवण द्या, घरचं जेवण द्या असा अर्ज माझ्याकडे का करत होता. पापड आहे का? संपलंय. सोनिया, हे मम्मी, अरे आजीला दिसतंय. डिंपल कपाडिया, चोरी करणे चूक की बरोबर, एक मार्क देईन मी तुम्हाला. अच्छा, म्हणजे नन ऑफ अबाव. मम्मी मला नाही जेवायचं. मी पोटभर जेवतोय म्हणून त्यांना राग आला की काय? अरे येऊ दे आला तर, तू जेव पोटभर, जेवायला अजिबात लाजायचं नाही. डिंपल कपाडियाची आई, पूर्ण आहात तुम्ही, सर आहे तुमच्या हाताला. स्वीट आहे का? सो स्वीट. आय कॅन अंडरस्टँड. डॉक्टर आतमध्ये आहे ना? मग काय साखर आहे का? गुळ आहे. चालेल. चला. जेवून घ्या. जेवणावर कसला राग काढतात? नाही जेवायचं मला. असं करू नका. फार कमी लोकांच्या आयुष्यात घरचं जेवण असतं. तुमच्या आहे काही दिवस जेवून घ्या, नंतर मिळणार नाही. म्हणजे तुमच्यासाठी मी एक गंमत आणली. ती गंमत तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही जेवून घेतलं तर फार बरं होईल अशी माझी विनंती राहील तुम्हाला, कारण नंतर तुमची तहान भूक हरपणार. ती काय गंमत आहे आधी मला दाखवा. घाई घाई, किती ती घाई 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 घाई. प्रत्येक बाबतीत घाई असते या मुलीला. घाई 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 घाई. ठीक आहे, जास्त घाणत नाही. हे बघा, हा जो शर्ट घातलाय तुमच्या यजमानांनी, ओळखता?
आता एवढा भक्कम पुरावा असल्यावर कसा सुटेल डॉक्टर? आणि मी बरा सुटू दे म्हणून म्हणतो जेवून घ्या आणि तयारी करा. कसली तयारी? डॉक्टरला जे जे मदत करतात त्या सगळ्यांना आत टाकणार आहे मी. पुढचा नंबर कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी कंगनी.